राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली असून आता अनेक योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील सबस्क्राइब करून घ्या। 5 वर्षात टप्प्याटप्प्याने कमी होणार वीज बिल, वीज दर 2030 पर्यंत कमी, सर्व ग्राहकांना दिलासादायक निर्णय। स्मार्ट मीटर सवलत वाढली, उद्योगांना टीओडी सवलत कायम, कोणत्याही दरामध्ये वाढ नाही, राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा। लॉकडाऊन लागणार नाही, केंद्र सरकारचे स्पष्टीकरण, सर्व अफवांचे खंडन। देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू केला जाणार असल्याच्या चर्चांनी गेल्या काही दिवसांपासून जोर धरला होता, मात्र यावरती केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले असून देशामध्ये आता लॉकडाऊन लागणार नाही। उभाटाचे 6 खासदार केव्हाही फुटणार, शिंदे शिवसेनेचा दावा, केंद्रात मिळणार होते एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद। राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे। उभाटाचे 6 खासदार केव्हाही फुटू शकतात असा दावा शिंदेच्या शिवसेनेने केला। उष्णतेच्या तीव्रतेमुळे अंगाची होते लाही लाही, निसर्गाच्या लहरीपणामुळे एका बाजूला सूर्यनारायण आग ओकत असल्याने उन्हाच्या झळांनी अंगाची लाही लाही होत आहे, तर दुसरीकडे अचानक दाटून येणाऱ्या ढगांमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पावसामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। लाडक्या बहिणींनो, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असून 2 ते 3 दिवसांमध्ये सर्वच बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर फेब्रुवारी महिन्याचा 20वा हप्ता जमा होण्यास सुरुवात। शेतरस्त्यांवरती अतिक्रमण केल्यास सरकारी योजनांचा लाभ बंद होणार, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय बघायला मिळत आहे। शेत पानंद रस्त्यावरती अतिक्रमण केल्यास सरकारी योजनांचा लाभ बंद होणार आहे, राज्य सरकारने निर्णय घेतला। पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये पैसे जमा होत असतात। त्यानुसार आता साधारणतः येत्या 10 ते 15 दिवसांमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार। झिरवाळ यांच्यावरती कारवाईची टांगती तलवार, व्हिडिओ खरा असल्यास योग्य कारवाई करणार, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा। सध्या जर बघायला गेलं तर खरात नंतर आता झिरवळ प्रकरण गाजत आहे। कृपा करा आणि थांबा, नाही तर माझ्याकडे तुमची इत्थंभूत माहिती, सुनील तटकरे यांचा रोहित पवार यांना इशारा। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार रोहित पवार यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे। सोन्यात 2490 तर चांदीमध्ये 9000ची घसरण, इराण युद्धामुळे 28 दिवसांमध्ये सोने 15000नी स्वस्त। सध्या जर बघायला गेलं तर युद्धाच्या पार्श्वभूमीवरती सोन्याच्या दरात घसरण। देशात खतांच्या साठे बाजारांवरती कठोर कारवाई, काळा बाजार केल्याने 6900हून अधिक परवाने रद्द करण्यामध्ये आले आहेत। खतांची साठेबाजी आणि काळा बाजार या विरोधामध्ये सरकारने कारवाई आता तीव्र केली असल्याचं सध्या बघायला मिळत आहे। 5 दिवसात समझोता शक्य, ट्रम्प यांना विश्वास, खामेनींकडूनही चर्चेला ग्रीन सिग्नल, युद्ध लवकरच संपणार अशी देखील माहिती समोर। रेशन कार्डधारकांना मिळणार 3 लिटर केरोसिन, सरकारचा मोठा निर्णय। युद्धाच्या पार्श्वभूमीवरती रेशन कार्डधारकांना रॉकेलचे वाटप केले जाणार आहे। रुपाली चांदकरांचा पदावरून हटवण्यास राष्ट्रवादीमध्ये एकमत, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी रुपाली चांदकर पुन्हा अडचणीमध्ये। सध्या जर बघायला गेलं तर खरात प्रकरणामध्ये आता रुपाली चाकणकर पुन्हा एकदा अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। मोदी आणि मी कामे मार्गी लावतोच, ट्रम्प यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव, इराण युद्धातून मार्ग निघण्याची शक्यता। मोदी आणि मी कामे मार्गी लावतोच असं म्हणत ट्रम्प यांनी मोदींवरती या ठिकाणी कौतुकाचा वर्षाव केला। शरद पवारांवरती दादानंतर नाथाचा वापर, 8 पैकी 4 खासदार शिंदे सेनेच्या वाटेवरती। राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 4 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कामध्ये असल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। राजकारणामध्ये खळबळ। दत्तात्रय भरणे यांनी घेतली केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट, आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन। शेतकऱ्यांच्या अनेक योजनांसाठी निधीची कमतरता असल्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे निधीची मागणी करण्यात आली। हमीभावाच्या मुद्द्यावरून आता निर्णायक लढा देणार, बच्चू कडू म्हणाले। केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्या घरावरती धडक देण्याचा देखील इशारा दिला। बच्चू कडू सध्या आक्रमक पवित्र्यामध्ये दिसले। रब्बी काढणीच्या तोंडावरती पावसाची भीती, हवामान विभागाचा नवीन अंदाज। राज्यातील काही भागामध्ये सध्या अंशतः आभाळी हवामान असून काही ठिकाणी आता पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यामध्ये आला आहे। पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे।
अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न आता दुप्पट झाले. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह यांनी दावा केला आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले असा दावा. कर्ज न भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख दिले, मग कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 नाही तर 1.5 लाख रुपये देण्यामध्ये यावेत. बच्चू कडू यांची मागणी. संभाजीनगरला बिबट्यांचा विळखा. 9 तालुक्यातील 44 गावांमध्ये डरकाळी, ऊस तोडणी, मका सोंगणीमुळे बिबट्यांचा मुक्काम बदलला असल्याचे सध्या चित्र आहे. मिळणार खरीपाचा पीक विमा. शेतकऱ्यांना 2100 कोटी मिळण्याची आशा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली असून आता खरीप हंगाम 2025चा पीक विमा लवकरच खात्यावरती जमा होणार आहे. अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी 15 अधिकाऱ्यांना दिली सक्तीची रजा. राज्य सरकारची कारवाई. जमीन महसूल अधिनियमातील कलम 155च्या तरतुदीचा गैरवापर करण्यामध्ये आलेला आहे. अधिकाराचा गैरवापर केल्याप्रकरणी 15 अधिकाऱ्यांना आता सक्तीची रजा देण्यामध्ये आली असल्याची माहिती समोर. भोंदू खरात प्रकरणामध्ये प्रामाणिकपणे कारवाई केली तर डझनभर मंत्री, 2 डझन अधिकारी जेलमध्ये दिसतील. सध्या जर बघायला गेलं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी खरात प्रकरणावरून आता सरकारवरती जोरदार टीका केली आहे. सध्या जर बघायला गेलं तर खरात प्रकरण चांगलेच गाजत आहे. पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला, मग नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता. वेळपत्रकानुसार जर बघायला गेलं तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता देखील जमा व्हायला पाहिजे होता, परंतु आतापर्यंत फक्त नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते जमा झाले असल्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी. राज्यात हळद उत्पादन स्थिरावणार. कृषी मंत्रालयाचा अंदाज. पाऊस बदलत्या वातावरणाचा पिकाला फटका बसलेला आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये हळद उत्पादन आता स्थिरावणार असल्याची माहिती. पीक विम्याची प्रतीक्षा करत असलेल्या राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती. तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवरती काही समस्या होत्या, पण आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे. आता ही माहिती पोर्टलवरती दिसायला देखील सुरुवात झाली आहे आणि एकदा कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर विमा कंपन्या साधारणतः 15 ते 20 दिवसांमध्ये या ठिकाणी पैशांचे वाटप करत असतात. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले असून येत्या साधारणतः 15 ते 20 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. शेतकऱ्यांना देखील पीक विम्याची अत्यंत गरज असून अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार. खानदेशात केळी कलिंगड दरामध्ये सातत्याने घसरण. शेतकऱ्यांना बसत आहे फटका. कलिंगड खरेदी 4 ते 7 रुपये किलोने. सध्या जर बघायला गेलं तर केळी आणि कलिंगड उत्पादक शेतकरी संकटात. 2.5 लाख शेतकरी सावकारांच्या कर्जजाळ्यामध्ये. अमरावती जिल्ह्यातील स्थिती. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अनधिकृत कर्ज वाटपामध्ये देखील वाढ बघायला मिळत आहे. फक्त बँकेतील कर्ज घेतलेल्याच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. पुणे जिल्ह्यात गळीत हंगाम अंतिम टप्प्यामध्ये. 15 पैकी 13 साखर कारखान्यांचे काम थांबले. पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यामध्ये पोहोचला असून पुणे जिल्ह्यातील आता या ठिकाणी साधारणतः 15 पैकी 13 साखर कारखाने या ठिकाणी म्हणजेच की बंद करण्यात आले. रब्बीत कांद्याची विक्रमी लागवड. अहिल्यानगरमध्ये प्रति क्विंटल दर 650 रुपयांवरती स्थिर. शेतकरी मित्रांनो, तुमच्या परिसरामध्ये सध्या कांद्याला कोणता दर मिळत आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. सध्या जर बघायला गेला तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी संकटामध्ये सापडले आहे. राज्यामध्ये लॉकडाऊन लागणार नाही. अफवा पसरवणाऱ्यांवरती तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती. सध्या जर बघायला गेलं तर देशामध्ये आणि राज्यामध्ये लॉकडाऊन लागणार नाही. टीम इंडिया म्हणून एकत्र काम करत संकटावरती मात करू. पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन बैठक. सध्या जर बघायला गेलं तर टीम इंडिया म्हणून एकत्र काम करत संकटावरती मात करू असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. दरवर्षी आभाळ फाटतंय पण कोकणाचा रांजण कोरडाच. कोकण विभागातील 1020 गावे, 3010 वाड्यांमध्ये पाणी टंचाई. यंदा टंचाईच्या झळा तीव्र होणार. सध्या जर बघायला गेलं तर कोकणामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदा देखील पाणी टंचाईची या ठिकाणी झळ.
मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या सवलतीपोटी 2294 कोटींचा निधी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत कृषी पंपांना दिलेल्या सवलतीपोटी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीस 2294 कोटी निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय अतिवृष्टीमुळे दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत। या संकटामुळे अडचणीत आलेल्या पशुपालकांना मदत मिळावी यासाठी फडणवीस सरकारने मदतीचे नियम सुलभ करून या ठिकाणी निर्णय घेतला असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची घोषणा करण्यात आली। खतांची पुरेशी उपलब्धता, खरीपामध्ये शेतकऱ्यांना अडचण येणार नाही। मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती दिली असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। खतांची पुरेशी उपलब्धता आहे। विमा नसलेल्या बागांना हेक्टरी 22,000ची मदत। नुकसानग्रस्त बागायतदारांना सरकारकडून दिलासा मिळालेला आहे। सध्या जर बघायला गेलं तर पीक विमा भरला नसला तरी नुकसानग्रस्त बागायतदारांना 22,000 रुपयांची हेक्टरी मदत। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाला आहे। 8व्या हप्त्याचे 1798 कोटी रुपये सरकारने वितरित केले असून आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता तसेच पीक विम्याची रक्कम देखील लवकरच जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।